आतुरतेने वाट बघत असणाऱ्या ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 11 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू हजर झालाय प्रेक्षकांनो संध्याकाळी 5 वाजता आणि लगेच तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देतेय. बघत रहा. आजचा एपिसोड थोडासाही स्किप करू नका. आजचा एपिसोड 1 तास 60 मिनिटाचा आहे. महासंगमच्या खिचडीचा एपिसोड आहे. हा तुम्हाला 2 भागात मी देणार आहे. तर हा पहिला भाग तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं होतं की सायली तिच्या माहेरी म्हणजे आश्रमात येऊन खूप खुश आहे. अर्जुन तिच्याकडे बघतच असतो तेव्हा सायली म्हणते असं का बघताय माझ्याकडे. अर्जुन म्हणतो तुझा उत्साह बघतोय. पण सायली तू या झाडांकडे फक्त बघत राहणार का या झाडाला पाणी पण घालणार. सायली म्हणते अहो या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी खूप वाट बघत होते. देवी आईकडे प्रार्थना करत होते मी यासाठी. मी घालते पाणी. तुम्ही तिथे जाऊन नळ चालू करा मी पाणी घालते. आता सायलीने तिथे पाईप घेतलाय बरं का नळाच्या जवळ आणि आता या पोरांनी आगाऊपणा केला आश्रमातल्या. त्यांनी पाईपाला आडी घालून ठेवलेली असते आणि आता अर्जुन जेव्हा जवळ जातो ना त्यांच्या तेव्हा तो विचारतो काय करताय तुम्ही. पोरं म्हणतात गंमत करतोय. अर्जुन पलीकडे गेल्यावर त्या पोरांनी ती नळी सोडली आणि सायली पूर्ण भिजून जाते बरं का. आणि अर्जुन तिला सावरायला जातो तेव्हा दोघेही अशा फिल्मी पोज मध्ये आपल्याला दिसतात म्हणजे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून ते बघतायत. आता तेवढ्यात येते कुसुम आणि कुसुम या अर्जुन सायलीला अशी बघते आणि आल्या आल्या आधी पोरांचे डोळे झाकते. पोरं अर्जुन आणि सायलीला बघून मज्जा घेत असतात आणि हसत असतात त्या दोघांना. आता कुसुम येते आणि म्हणते गप्प बसा काय चाललाय आगाऊपणा तुमचा. आणि आता हे सगळेजण खाकरे काढायला लागतात बरं का. कोणी करतंय अर्जुन सायलीला जागं करण्यासाठी. पण त्यांची एवढी तंद्री लागलेली असते की ते दोघी काही एकमेकांना सोडेना. शेवटी कुसुम त्या पाईपातलं पाणी अर्जुन आणि सायलीच्या अंगावरती असे टाकते. अर्जुन चिडून म्हणतो काय हो कुसुमताई अहो मी ओला झालो ना माझ्याकडे कपडे सुद्धा नाही आहेत दुसरे. सायली या सगळ्यांना ओरडते आता. मग कुसुम हसायला लागते आणि म्हणते अरे अरे पोरांनो काय आगाऊपणा करता रे. म्हणजे आगाऊपणा ही करते आणि पोरांवर लोट. कुसुम म्हणते अहो अर्जुन सर सायली भिजलात तुम्ही चला चला कपडे बदलून घ्या बरं. अर्जुन म्हणतो आता मी कोणते कपडे घालणार आहे माझ्याकडे कुठे कपडे आहेत. मग सायली म्हणते चला या तुम्ही. प्रेक्षकांनो पहिला भाग प्रचंड मनोरंजक आहे बरं का. खूप हसणार आहात तुम्ही. आता बघा मध्येच आता त्यांनी महिपतचा सीन दाखवलाय. महिपत गेलाय साक्षीला डब्बा घेऊन जेलमध्ये. आता तो शेवडे म्हणतो साहेब जरा लवकर आवरा नाही म्हणजे नियमात बसत नाही ना हे सगळं. आता महिपत त्याला म्हणतो ए शेवड्या तू नियमाची सुरळी करायचेच पैसे घेतो ना चल वय बाजूला. महिपत आता साक्षीच्या जवळ गेलाय त्या आतमध्ये जेलमध्ये डब्बा घेऊन आणि साक्षीला म्हणतो ए बघ साक्षी काय काय आणलं तुला खायला चल ये खाऊन घे. प्रिया तिथे बसलेली असते तिच्या सिंहासनावर. महिपत म्हणतो अय बाजूला सरक ती कट्टा कुटाळक्यात डब्बा. प्रिया आता चुपचाप बाजूला सरकते बरं का. तिचं सिंहासन सोडलंय तिने महिपत आल्यावर. मग महिपत साक्षीचा हात धरतो आणि म्हणतो ये ग पोरी चल ये बस इथे. बघ तुला काय काय आणलंय खायला. कोशिंबीर आणलीये ते काकडी गाजर आहे तू डाएटला खाते ना ते सगळं आणलं बघ. बिर्याणी पण आहे अगं आपल्या बबलूकडून आणली बिर्याणी. अगं जिलेबी पण आणली आहे हे खाय ना साक्षी. आता ही प्रिया मनात विचार करते म्हणजे तिच्या तोंडाला प्रचंड पाणी सुटलंय बरं का. प्रिया विचार करत असते किती दिवसापासून मस्त सायलीच्या हातचं खात. इथे जेलमध्ये तर नुसता कच्चा भात आणि डाळीचं पाणी प्यायला मिळतंय. किती दिवसानंतर हे वेगळं जेवण दिसतंय. खरं तर प्रियाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं बरं का. पण साक्षी मा जिद्दी आहे. आता तो महिपत म्हणत असतो खा ग साक्षी. पण साक्षी ओरडते आणि म्हणते मला नकोय काही अण्णा घेऊन जाते सगळं. आणि इतकीच जर मला भरवायची हौस असेल ना अण्णा मला घरी घेऊन जा आणि मग मला भरवा. साक्षी ओरडते महिपतवर. मग महिपत म्हणतो जाणार बेटा नक्की घरी जाणार तू नको काळजी करू. साक्षी म्हणते कधी नेणार आहात घरी मला कधी. ती दामिनी देशमुख तिने आपली केस सोडली आहे अण्णा. मिळाला का तुम्हाला दुसरा वकील मिळाला का नाही ना. मग जोपर्यंत मी इथून बाहेर पडत नाही ना तोपर्यंत मी काहीही खाणार नाहीये अण्णा. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खा. आता ही साक्षी खूप जोरात ओरडते. स्वतःच्याच वडिलांचा खूप अपमान करते ती. म्हणजे एवढा तो प्रेमाने घेऊन आलाय महिपत डब्बा पण तिने एकही घास खाल्लेला नाहीये. उलट ती उलट बोलली आहे त्या महिपतला. महिपत मनात विचार करत असतो ही जिद्दीच्या बाबतीत माझ्यावर गेलेली आहे पण ही त्या अर्जुन सुभेदारमुळेच या जेलमध्ये परत आली आहे. नाही त्या अर्जुन सुभेदारचे असे हाल करून मारणार ना मी त्याला. तो मरणासाठी पण भीक मागल. महिपतने आता खुणगाट बांधली आहे मनाशी की अर्जुनला सोडायचं नाहीये. आता बघा इथून पुढे खूप मजेशीर सीन पाहणार आहात तुम्ही. आता मगाशी पाहिलं तुम्ही अर्जुन आणि सायली भिजले होते पाईपाच्या पाण्यामुळे
आता हे मधुभाऊ आवाज देत असतात बाहेरून, जावई बापू. आता ते पोरं पण मधुभाऊंची ऍक्टिंग करायला लागतात, जावई बापू. मधुभाऊ म्हणत असतात, ए पोरांनो गप्प बसा रे. मधुभाऊ म्हणतात, जावई बापू बाहेर येताना. पोरं पण म्हणतात, जावई बापू बाहेर येताना. छान दाखवला प्रेक्षकांनो एपिसोड. अर्जुन आला बरं का आता बाहेर, हळू चाललात. त्याने मधुभाऊंचा जब्बा घातलाय. अगं बाई काय गोड दिसतोय तो. बघा आता सगळे पोरं हसायला लागतात त्याला. आता मधुभाऊ म्हणतात, ए पोरांनो हसू नका, चेष्टा नका करू. पण मधुभाऊ मात्र त्यांचं हसू दाबतायत बरं का. आणि आता अर्जुनला ते दिसतं. मधुभाऊ म्हणतात, जावई बापू काही म्हणा, थोडासा ढगळ झालाय तो जब्बा, पण तुम्हाला खूपच छान दिसतोय माझा जब्बा बरं, खरंच. अर्जुन म्हणतो, थँक्यू मधुभाऊ, थँक्यू. किती बोळा आहे हा. पुढे म्हणतो, आओ मधुभाऊ नाडी तुटली आहे या जब्ब्याची, म्हणजे ट्राउझरची. मग आता पुन्हा पोरं हसतात. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ एक सांगू का तुम्हाला, नाही म्हणजे हे तुमचं ते झब्बा घातला ना मी, तर मला ना असं ते तुमच्यासारखं ते काय म्हणतात ना ते बडप्पन, हा धीर गंभीर झाल्यासारखं वाटतंय मला. मग आता हे पोरं पण चिडवतात अर्जुनला, बापरे धीर गंभीर. अर्जुन बिचारा पॅन्टला हात धरूनच उभा. मध्येच सायली कुसुमला म्हणते, अगो ए कुसुमताई 12:30 वाजले, सगळी तयारी झाली ना. अगं माझ्या घरातले कधी येतील. अगं बाबांना जेवणानंतर काहीतरी गोड लागतं आणि आमच्या आईंना ना अशी मस्त लुसलुशीत पोळी लागते. प्रतिमा त्यांना काही भात आवडत नाही. कुसुम म्हणते, अगो हो 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 पुरे झालंय सगळी तयारी, तू सांगितलंय सगळं सायली मला, मी नाही विसरले. मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा तू माहेरपणासाठी आली खरीच, पण सासरच्यांचेच विचार तुझ्या मनात आहेत. सायली मधुभाऊंना खर्चात पाडते बहुतेक, तर असो. आता बघा मधुभाऊ म्हणतात, सासरच्यांची काळजी काही थांबेना बाबा तुझ्याकडनं. तेवढ्यात प्रतापरावांची एंट्री झाली आणि रविराजांची. प्रतापराव म्हणतात, सायली आमचीच काळजी करते मधुभाऊ 24 तास. आता मधुभाऊ म्हणतात, या या प्रतापराव या. मग सायली आल्या आल्या प्रतिमात्याला अशी मिठी मारते. प्रतिमात्या पण आल्यात. असे एक एक करून सगळेजण आले आहेत. प्रेक्षकांनो काय उशिरा टाकला हो यांनी एपिसोड. वाट पाहून पाहून आज खरंच माझ्या डोळ्याच्या खाचा झाल्यात. इतक्या वेळ मोबाईल मी कधीच पाहिला नव्हता. तर बघा आता अर्जुनला त्या अवतारात पाहून रविराज हसायला लागतात आणि म्हणतात, अरे ज्युनियर, अरे हे काय रे, काय घातलंयस तू हे. अर्जुन म्हणतो, छान आहे ना सिनियर. रविराज म्हणतात, हो बाबा जे काही आहे ना ते छानच आहे. पुन्हा पोरं हसायला लागतात अर्जुनला. प्रेक्षकांनो अर्जुन जावई बापूची जरा फजिती झाली बरं का, नाडा सांभाळता सांभाळता. अर्जुन म्हणतो, ओ डॅड मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझे कपडे आणायला, आणले का तुम्ही. प्रतापराव म्हणता, हे घे बाबा आणले. आता त्यांनी गपचूप पिशवी सरकवली अर्जुनकडे. अर्जुन आता ती पिशवी घेतो आणि चेंज करायला जाणार असतो. आता सायली विचारते, बाबा आणखी नाही का कोणी आलं. प्रतापराव म्हणतात, अगं सायली मी आलोय की, आणखीन कोण हवं बरं तुला. अर्जुन म्हणतो, बायको डोंट वरी, जी माणसं तुझ्या सोबत आहेत, तुझ्यावर प्रेम करतात ती आहेत ना सगळी इथे. सायली थोडी नाराज होते, पूर्णाजी कल्पनाताई अस्मिता नाही आल्या म्हणून. तर आता अचानक सायलीला पूर्णाजीचा आवाज येतो. सायली एकदम शॉक्ड होते आणि विचार करते, अरे मला पूर्णाजीच्या आवाजाचा भास होतोय का. नाही 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 मला भासच होतोय. पण आता पुन्हा पूर्णाजीचा तिला आवाज येतो, सायली. आणि आता ती पळत पळतच बाहेर येते पूर्णाजीला अटेंड करायला. सायली खूप आनंदाने पूर्णाजी म्हणून मिठी मारायला जाते पूर्णाजीला आणि म्हणते, पूर्णाजी तुम्ही आलात. पूर्णाजी सायलीला म्हणतात, अगं न येऊन कसं चालेल, माझ्या नाचुनेचा आग्रहाचं आमंत्रण होतं बाई, मी तर येणारच होते. अस्मिता म्हणते, आणि सायली तुझ्या नंदेचा मानपानी ते होईलच ना, तो घ्यायला नको का यायला. मग आता ही सायली तिला मिठी मारणार असते तेव्हा अस्मिता म्हणते, बरं बरं पुरे इमोशनल ड्रामा नको करूस, म्हणजे गंमत म्हणून म्हटली ती. आता सायली म्हणते, बापरे माझा आनंद ना माझ्या मनातच मावे ना. आता मला खूप खुश झाल्यासारखं वाटतंय. आता ती मागे वळून बघते पुन्हा, तिला वाटतं कल्पनाताई पण आल्या असतील. पूर्णाजी म्हणतात, काय बाळा काय बघतेस, आपल्याकडून आता नाही कोणी येणार. आता असं बोलल्यावर सायलीला थोडं वाटतं वाईट, पण तिला वाटतं चला जो आनंद समोर आहे तो आधी उपभोगून घेऊयात. म्हणून ती पूर्णाजीचा हात धरते आणि म्हणते, चला
या हो पूर्णाजी आतमध्ये. मग आता पूर्णाजी आश्रमात आल्यात आणि आता सगळ्यांचं छान आदर आतिथ्य होतं बरं का प्रेक्षकांनो. सुरुवातीचा ना 39 मिनिटाचा पूर्ण एपिसोड ठरलं तर मग या मालिकेचा आहे. आणि त्यानंतर काय केलं त्यांनी प्रेक्षकांनो, ती जी वेड लागलं काय थोडं तुझं थोडं माझं मालिका आहे ना, ती मध्ये मध्ये दाखवली आहे. लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये मध्ये दाखवली आहे. असा हा महासंगमचा एपिसोड आहे. तर मधुभाऊ आता पूर्णाजीचं आणि या सगळ्यांचं स्वागत करतात. ते काका म्हणतात, तुम्हा सगळ्यांची पावलं आमच्या घराला लागली, हे खरंच आमचं भाग्यच आहे. प्रतापराव म्हणतात, असं का बोलता? अहो सायलीच्या माहेरी आमचा एवढा पाहुणचार होतोय, हेच आमचं भाग्य आहे. मग आता सायली खरंच सगळ्यांचा छान पाहुणचार करते आणि मधुभाऊ सुद्धा. आता प्रतापरावांनी हळूच सॉरीची चिठ्ठी समोर केली आहे, म्हणजे सॉरीचा एक बोर्ड आणलाय त्यांनी आणि सायलीला सॉरी म्हणतात सगळेजण. सायली आता ते बघते आणि म्हणते, हे काय आहे सगळं? आता अस्मिता कान धरते, रविराज कान धरतात, पूर्णाजी सुद्धा कान धरतात. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी अगं हे सगळं काय आहे? प्रतापराव म्हणतात, हे आमच्या सगळ्यांतर्फे सॉरी. सायली म्हणते, हे काय आहे? रविराज म्हणतात, अगं तू जे बघतेस ना सायली, हे सगळं तेच आहे. आम्ही केलेल्या चुकांची आम्ही तुझ्याशी माफी मागतोय. रविराज पुढे म्हणतात, बेटा मी तर खूपच चुकलो ग. माझ्या मुलीचे दोष लपवण्यासाठी मी तुझ्या गुणाकडे दुर्लक्ष केलं. सायली म्हणते, नाही हो रविराज काका, अहो अशी नका हो माफी मागू, त्याची खरंच काही गरज नाहीये. प्रतापराव म्हणतात, बेटा गरज आहे सायली. अगं तू किती स्वच्छ मनाची हे कळायला मला पण उशीर लागला. सायली म्हणते, बाबा असं नका बोलू हो तुम्ही तरी, मला आता अवघडल्यासारखं होईल. प्रतापराव म्हणतात, नाही सायली, आपली चूक मोकळेपणाने कबूल करता यायलाच हवी. नाती जपण्यासाठी हे फार महत्वाचं असतं बेटा. आता या सगळ्यांना नवल वाटतंय की मोठे माणसं माफी मागताय. आता पूर्णाजी छान वाक्य बोलतात बरं का. त्या म्हणतात, सायली मला वाटत होतं मी आतापर्यंत सगळं जग बघितलंय, मला सगळी माणसं ओळखू येतात, पण बेटा तुझ्यासारखा हिरा माझ्या घरात होता आणि मी त्याला दगड समजून बसले ग. या चुकीसाठी बेटा मला माफ करशील का? तुझ्या या आजीला माफ करशील ना? मग सायली पटकन बिलगते पूर्णाजीला आणि म्हणते, नाही नाही पूर्णाजी, हे हात असे माफी मागायसाठी नाही बरं, आशीर्वाद देण्यासाठी आहेत. आणि आता सायली पटकन नमस्कार करते पूर्णाजीला. पूर्णाजी म्हणतात, सुखी राहा बेटा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. आणि पूर्णाजी सायलीची गोड गोड पापी घेतात आणि म्हणतात, सायली तुझीच नाही ग, मला आणखीन एका व्यक्तीची माफी मागायची आहे. आणि आता या पूर्णाजी मधुभाऊंची पण माफी मागतात बरं का प्रेक्षकांनो एवढा मोठा एपिसोड आहे, एखादा लाईक करायला विसरू नका ऐकता. तर बघा पूर्णाजी मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ मी तुमच्याशी खूप वाईट वागले, खरंच माफ करा मला. माझ्या सायलीवर संस्कार करणारे तुम्ही आहात ते देव माणूस, मला माफ करा मोठ्या मनाने. मधुभाऊ म्हणतात, नाही अहो अन्नपूर्णा मॅडम, अहो असं म्हणू नका, मी एक अतिशय सामान्य माणूस आहे. मी सुद्धा जावाई बापूंच्या बाबतीत सायलीच्या बाबतीत चुकलोच होतो ना. हे बघा आता ना आपण सगळं विसरून जाऊ आणि नव्याने नाती जोडू. आपल्या मुलांचं सुख डोळे भरून बघायचंय, बाकी आपल्याला काही नको. चला सगळं काही छान झालंय प्रेक्षकांनो, पण अजून पिक्चर तो बाकी आहे, कारण खऱ्या तन्वीचं सत्य उघड व्हायचंय ना. आता पुढच्या सीनमध्ये तुम्ही तेच बघणार आहात. सो दिल थांब के बैठो क्या क्या हो गया, म्हणजे काय काय झालं बघा आजच्या एपिसोडमध्ये. आता सायलीने सगळ्यांना गुलाबाची फुलं वाटली आहेत. मधुभाऊ म्हणतात, झालं गेलं सगळं विसरून जायचं, कुणी डोळ्यातून पाणी काढायचं नाही. चला जेवून घेऊ बरं पटकन. कुसुम सगळी तयारी झाली ना बाई? आता कुसुम आणि सायली दोघीही पटापटा सगळे ताटं वगैरे मांडतायत आणि छान पंगत बसली आहे बरं का प्रेक्षकांनो. काय छान वाटलं बघा हे सगळं बघताना, आहा मस्तच वाटलं. आता बघा पंगत बसली आहे आणि पूर्णाजीने सायलीला आवाज दिला जेवता जेवता. त्या म्हणतात, सायली इकडे ये बरं बेटा. आता सायली म्हणते, काय झालं पूर्णाजी? आता या पूर्णाजीने काहीतरी गोड घास घेतलाय आणि सायलीला म्हणताय, ये आ कर बरं. हा घास पूर्णाजीचा. सायलीचं मन भरून आलंय, तृप्त झालीये ती. रॅदर प्रत्येकाने तिला एक एक घास खाऊ घातलाय. आता प्रतिमात्या देखील तिला एक घास खाऊ घालतात, मग अस्मिता खाऊ घालते, प्रतापराव खाऊ घालतात. मस्त दाखवलाय प्रेक्षकांनो. आजचा सुरुवातीचा जो पूर्ण भाग आहे ना तो मस्त आहे, म्हणजे 39 मिनिटं मी तेच सांगतेय. तुम्हाला पूर्ण ठरलं तर मग हीच मालिका बघायला मिळणार. सायली सगळ्यांना म्हणते, माझं मन आणि पोट आता तृप्त झालंय, पूर्ण भरलंय. आणि ती सगळ्यांच्या हाताने एक एक घास खाते. आता बघा सगळ्यांची छान जेवणावळी झाली आहे आणि आता या प्रतिमात्या हात धुण्यासाठी म्हणून किचनमध्ये गेलाय.
प्रेक्षकांनो, एक आठवलं सहज म्हणून सांगते, हे जे किचन आहे ना ते कुठल्या मालिकेत बघितल्यासारखं वाटतं? मला ना हे त्या टिपरेच्या मालिकेत पाहिल्यासारखं वाटतं. सहज आठवलं म्हणून शेअर केलं. तुम्हालाही असं वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा, आता प्रतिमा त्या हात धुवायला म्हणून सहज तिथे जातात स्वयंपाकघरामध्ये आणि त्यांचं लक्ष तिथे वर असलेल्या एका छोट्या चित्राकडे जातं. आता हे तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलंय. प्रतिमा ते चित्र खूप वेळ निहाळतात आणि बघतच राहतात. तेवढ्यात तिथे हे रविराज पण येतात हात धुण्यासाठी. प्रतिमा त्याला आठवतं की हे चित्र त्यांची तन्वी लहानपणी काढायची. रविराज हात धुतात आणि म्हणतात, काय ग प्रतिमा, तुझा हात धुवून झाला नाही का? ए प्रतिमा, अगं धुतलेस ना हात, इथे का थांबलीयस? अगं चल ना, बाहेर जाऊ. प्रतिमा म्हणतात, अहो हे चित्र. रविराज म्हणतात, या चित्राचं काय? प्रतिमा म्हणतात, अहो हे असंच चित्र लहान असताना आपली तन्वी काढायची हो. रविराज म्हणतात, हो अगं खरंच. अगं आपल्या तन्वीच्या हातात कुठलाही कागद दिला ना की ती हे चित्र काढायला लागायची आणि आता इथे या भिंतीवर सुद्धा काढलेली आहेत तिने. आता ते असं बोलतात आणि अचानक त्यांना आठवतं की प्रतिमाला कसं काय लक्षात आलं हे. ते आता प्रतिमा त्याचा हात धरून म्हणतात, ए प्रतिमा, अगं आपल्या अपघाताच्या पूर्वी तन्वी असं चित्र काढायची, हे तुला कसं काय आता आठवलं? प्रतिमा आता त्यांच्याकडे पाहतच राहतात. एकदम असं ढंगचिक ढंगचिक म्युझिक वाजवलंय सस्पेन्सने. आता प्रतिमा म्हणतात, मला नाही हो माहिती, मला फक्त आठवतं की आपली तन्वी हे चित्र काढायची आणि त्या चित्राला असं त्या हात लावत असतात बरं का प्रेक्षकांनो. आणि त्या म्हणतात, हे चित्र मी बघितलं अहो आणि मला अचानक खात्रीच वाटली की हे चित्र आपल्याच तन्वीने काढलेलं आहे. आता तिथे मधुभाऊ आलेत आणि मधुभाऊ यांचं बोलणं ऐकतात सगळं प्रेक्षकांनो. आणि सायली ही खरी तन्वी आहे हे मधुभाऊंना आज कळलंय. त्यामुळे शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा. एवढी वाट बघायला लावली आहे या एपिसोडने. बघा, रविराज म्हणतात प्रतिमा अगं प्रतिमा, तुला आणखीन काय काय आठवतंय? प्रतिमा म्हणतात, नाही आणखीन नाही आठवते काही, पण याआधी आपल्या अपघाताच्या पूर्वीचं मला नव्हतं आठवलं. आपण सगळ्यांना बाहेर जाऊन सांगूया का मला हे आठवलं ते? रविराज म्हणतात, नाही नको, आता नको जाऊस बाहेर. आता तन्वीच्या बाबतीत तू काहीच बोलू नकोस सध्या. हे बघ, उगाच सगळ्यांच्या आनंदावर विरझन नको पडायला. पण प्रतिमा, अगं ही किती चांगली सुरुवात आहे, तुला हळूहळू सगळं आठवतंय बघ, छानच. आता हे मधुभाऊ या दोघांना आवाज देतात आणि मधुभाऊ म्हणतात, प्रतिमा वहिनी सगळं ठीक आहे ना? रविराज मधुभाऊंकडे बघत म्हणतात, हो सगळं ठीक आहे, चल ग प्रतिमा आपण बाहेर जाऊया. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता प्रतिमा आणि रविराज तिथून गेल्यानंतर त्या चित्राजवळ येतात आणि मनाशीच बोलायला लागतात. खरंच या दोघांनीही किती प्रेम केलंय त्यांच्या मुलीवर. खरं तर प्रियाची लायकीच नाहीये ह्यांच्या पोटी जन्म घ्यायची सुद्धा. माझ्या साऊच्या नशिबात हे सगळं असायला हवं होतं, पण प्रियाच्या नशिबात गेलं. आता हे असंच ते मनाशी बोलत असतात बरं का मधुभाऊ. आणि आता पुढे त्यांना कळणार आहे हे सत्य सायली जेव्हा घरी जाते ना तेव्हा. पण त्यांना कळलंय प्रेक्षकांनो की सायली हीच खरी तन्वी आहे. तर बघा आता सगळे जेवण वगैरे झाले. आता ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत ना, जेवण झाल्यावर सायलीला म्हणतात, ए सायली ताई, आज राखी पौर्णिमा आहे, तू आम्हाला इथेच राखी का नाही बांधत? सायली म्हणते, अरे इथे? मग ते मुलं म्हणतात, हो ना सायली ताई, बांध न ग इथे राखी, सगळं कसं छान पूर्वीसारखं असायला हवं ना. सायली म्हणते, हो बेटा, आता सगळं काही पूर्वीसारखंच होणार आहे. प्रतापराव म्हणतात, अगं सायली, किती छान कल्पना आहे पोरांची, अगं आपण पण सगळेजण इथेच राखी पौर्णिमा साजरी करूयात, काय म्हणता? आणि लगेच राखी पौर्णिमा सुद्धा साजरी झाली आश्रमामध्ये. सुरुवातीला प्रतापरावांना या प्रतिमात्याने राखी बांधली आहे आणि त्यानंतर म्हणजे अर्जुनचा नंबर आलाय, अस्मिताला बांधली आहे आणि मग ती छोटी छोटी पोरं पण सायलीकडनं राखी बांधून घेतात. अशा पद्धतीने हा 1.5 तासाचा एपिसोड दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आता प्रतापरावांनी कसली तरी ओवाळणी दिली आहे. पूर्णाजी आणि सगळेच जण मस्त एन्जॉय करताय हा सण. आता ते प्रतापराव प्रतिमात्याला पाकिट देतात बरं का पैशांचं आणि मग अर्जुन बांधतो अस्मिताकडनं राखी. आता अस्मिता म्हणते, दे माझं गिफ्ट. राखी बांधल्यावर अर्जुन म्हणतो, अगं तुला एवढा हँडसम आणि डॅशिंग भाऊ मिळाला, अजून तुला काय पाहिजे गिफ्ट? आता अस्मिता चिडून म्हणते, ए तुम्ही दरवर्षी असंच करता, अश्विन आणि तू मला असंच फसवता. आणि मग आता तिला अचानक अश्विनची आठवण आली आहे अस्मिताला आणि ती भावूक झाली आहे. ती म्हणते, ठीक आहे, यावेळेला तू एकटाच आहेस अर्जुन. मग आता रविराज लगेच विषय बदलत म्हणतात, ए अर्जुन, माझ्या अस्मिताला मोठी गिफ्ट द्यायचीच बरं का तू, आणि नाही दिलंस ना तर बघ माझ्याशी गाठ आहे.
अर्जुन म्हणतो बरं डोंट वरी, मी देणार हां स्मिताताई, उद्या देतो तुला गिफ्ट. आणि मग आता ही पोरं पण राखी बांधून घेतात सायलीकडनं. प्रेक्षकांनो या अश्विनला तर त्यांनी गायबच केला, म्हणजे काल दाखवला होता एका सीनमध्ये, पण नंतर काही दिसला नाहीये तो. तर असो, आता अशा पद्धतीने छान राखी पौर्णिमा साजरी झाली आहे. आता प्रतापराव म्हणतात सायली आम्हाला निघायला हवं, आणि खूप बरं वाटलं बरं का इथे येऊन. मधुभाऊ म्हणतात हो हो मलाही फार बरं वाटलं, तुम्ही सगळे इथे आलात. पूर्णाजी म्हणतात खरंच बरं वाटलं हो, तुम्ही सगळे पण आमच्या घरी या. ए पोरांनो, अरे मागच्या वेळेला ही आजी तुम्हाला काहीतरी बोलली बरं का, आता ते सगळं विसरून जायचं आणि यापुढे केव्हाही यायचं आमच्या घरी. ही आजी तुमच्यासोबत छान मजा करेल, नक्की यायचं हं. पूर्णाजी या मुलांना आग्रहाचं आमंत्रण देतात. मग आता प्रतिमात्या म्हणतात बरं सायली चल निघतो हां आम्ही. प्रेक्षकांनो ही छोटी चीनी गुडिया कुठून आणली कोणाच ठाऊक, काय गोड आहे ना ही पोरगी. ही मुलगी नवीन दिसली ना म्हणून जरा जास्ती लक्ष गेलं, खूपच गोड आहे मुलगी दिसायला. तर बघा या आश्रमामध्ये आली आहे ना ती त्या सोनू सोबत. आणि बघा हां आता निघाल्यात पूर्णाजी. आता आश्रमाच्या बाहेर आल्यावर सायली म्हणते पूर्णाजी खरंच तुम्ही सगळेजण आलात, मला खूप आनंद वाटला. म्हणजे मी खूप वाट बघत होते तुम्हा सगळ्यांची. मला खरं तर असं वाटलं होतं की तुम्ही सगळे नाही येणार, पण तरी मी वाट बघत होते. मग म्हणते ती की पूर्णाजी आईंचा कधी जाईल हो माझ्यावरचा राग. पूर्णाजी म्हणतात जाईल, नक्की जाईल. तुझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करणारी तुझी आई मी तुला परत देईल. आता असं बोलल्यावर सायली खुश होते पूर्णाजीवर आणि म्हणते खरंच पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात हो अगदी. मग आता प्रतापराव म्हणतात चला पूर्णाई उशीर होतोय आपल्याला. आणि पूर्णाजी आणि प्रतापराव निघतात. आता सायली पण निघायचं म्हणते मधुभाऊंना आणि म्हणते मधुभाऊ मी पण निघते हां. मग मधुभाऊ म्हणतात असेच वरचेवर येत जा हां जावई बापू, लवकर या पुन्हा. सायली म्हणते हो मी यांचे कपडे आणते. अर्जुन म्हणतो हो ते नको विसरायला. अगं सायली मधुभाऊंचा तो झब्बा का कुर्ता तो पण घे हां. आणि अशा पद्धतीने अर्जुन सायली पण तिथून निघून गेले. तर आता पुढचं सीन तुम्ही बघत आहात. या कुसुमने काय केलंय, मोठाच्या मोठा ट्रंक मधुभाऊंच्या समोर ठेवलाय आणि ती मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ हे बघा यात आपल्या सायलीचं सामान आहे बरं का, हे बघा काय काय सापडलंय मला. मधुभाऊ म्हणतात अरे वा याच्यात तर आपल्या सायलीचे जुने कपडे आहेत. ही कुसुम म्हणते हो ना बघा ना मधुभाऊ जुनी कपडे आहेत, बरंच काय काय आहे सायलीचं. आता मधुभाऊ म्हणतात अरे वा आपल्या साऊची ड्रॉइंग बुक पण आहे यात. कुसुम म्हणते लहान असताना आपली साऊ याच्यातच चित्र काढायची ना, किती चित्र काढलेत बाई बघा ना. आता मधुभाऊ त्या चित्राची एक एक पानं अशी उलटायला लागतात. आता त्या स्वयंपाकघरात जे चित्र काढलंय ना तेच सेम चित्र त्या ड्रॉइंग बुकमध्ये काढलेलं दिसतं मधुभाऊंना. आणि अचानक त्यांच्या लक्षात येतं की हे चित्र तर सायलीने काढलंय. आणि ती ड्रॉइंग बुक घेऊन ते स्वयंपाकघरात जातात आणि तंतोतंत सेम टू सेम ते चित्र सायलीने काढले हे त्यांच्या लक्षात येतं. आता खरं तर प्रेक्षकांनो ही खूप बारीकशी गोष्ट आहे. म्हणजे मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा आपण एवढं लक्ष देत नाही, पण आता हे अचानक या प्रतिमात्याने बघितलं म्हणून हायलाईट झालंय मधुभाऊंना. तर आता मधुभाऊ विचार करतात अरे हे चित्र तर तन्वी काढायची असं म्हणाल्या ना त्या प्रतिमा वहिनी. वकील साहेब आणि प्रतिमा वहिनी म्हणत होत्या की हे चित्र तन्वीने काढलंय, पण लहानपणी प्रियाने नाही पण माझ्या सायलीने काढलेलं हे चित्र. म्हणजे माझी साऊच हे चित्र काढायची ना. अरे बापरे म्हणजे माझी साऊ. आता ते एवढंच बोलतात आणि आश्चर्यचकित होतात. आणि पुढचा सीन तुम्ही बघत आहात अर्जुन आणि सायलीचा. अर्जुन आणि सायली आता घरी आल्यात. सायली मनोभावे देवी आईजवळ दिवा लावते आणि आज तिने अतिशय सुंदर दिवस घालवला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते देवी आईजवळ. ती म्हणते देवी आई माझ्या सासरच्यांना आणि माहेरच्यांना सुखी ठेव, माझ्या घरच्यांना कधीच कुठलं संकट देऊ नकोस असं म्हणून ती मनोभावे नमस्कार करते. आणि तिला अचानक सुंदर बासरी वादनाचा आवाज येतो. तर प्रेक्षकांनो ही बासरी अर्जुन वाजवत असतो आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा अमित भानुशाली अतिशय सुंदर बासरी वादक आहे. आपल्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांना माहीत असेल. आज त्याने एपिसोडमध्ये जी बासरी वाजून दाखवली आहे ना हा अतिशय छान वाटलंय प्रेक्षकांनो, कान तृप्त झालेत. आज टीव्हीवर बघायला विसरू नका. सायली ती बासरी ऐकते आणि म्हणते अहो काय छान बासरी वाजवता तुम्ही मला सांगितलं नाहीत अहो, किती छान बासरी वाजवता तुम्ही तुमचा हा गुण लपवला माझ्यापासनं.
अर्जुन म्हणतो, अगं नवरा बायकोमध्ये काही ना काही सरप्राईज असायलाच हवं, तरच नवरा बायकोचं प्रेम छान टिकून राहतं. सायली म्हणते, अहो पण मला असं वाटलं की आपल्या घरामध्ये साक्षात श्रीकृष्णच अवतरलाय, उद्या जन्माष्टमी आहे ना. सायली मग अर्जुनला म्हणते, मधुर बासरी वाजवणारा, कधीही कोणावरही अन्याय न होऊ देणारा, सगळ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणारा माझा नवरा. अर्जुन म्हणतो, अगं सायली, तू नेहमी सांगतेस ना की देव आपल्या मनात असतो आणि यावर्षीची जन्माष्टमी सॉलिड होणार आहे. अगं कोर्टाचा निकाल लागून माझ्या बायकोचं माहेर मला परत मिळालंय, या विचाराने आपण एकत्र आलोय ग बायको. सायली म्हणते, खरंच कृष्णाची लीला अगाध आहे. अर्जुन म्हणतो, खरंच देव आपली परीक्षा पाहत असतो, पण बायको मला एक प्रॉमिस कर, तू कुठलीही परीक्षा घेऊ देत देवाने, पण तू माझी साथ कधी सोडणार नाही. सायली म्हणते, हे वचन तर मी तुम्हाला केव्हाच दिलंय आणि आयुष्यभर मी ते निभावणार आहे. तेवढ्या तिथे पूर्णाजी येतात आणि अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन, सायली तुझी साथ कधीच सोडणार नाही बरं. अरे तुम्हा दोघांना खूप सारे सण सोबत साजरे करायला मिळवत, असा त्या आशीर्वाद देतात. अर्जुन म्हणतो, या वर्षीची जन्माष्टमी आपण दणक्यात साजरी करणार आहे. अरे या वर्षी डबल सेलिब्रेशन आहे, लक्षात आहे ना. कल्पनाताई म्हणतात, हो रे बाबा, चांगलंच लक्षात आहे. अर्जुन म्हणतो, सो लेडीज अँड जेंटलमॅन, या वर्षी अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. अन्नपूर्णा ट्रस्ट 50 वर्षापासून गरजूंना मदत करताय. अन्नपूर्णा ट्रस्टचे हे गोल्डन काय म्हणतात त्याला. सायली म्हणते, सुवर्ण महोत्सवी वर्ष. अर्जुन म्हणतो, हां, मग या वर्षीचा तो सुवर्ण महोत्सव आपण दणक्यात साजरा करायचा आहे. सुभेदारांच्या घरात मोठा फंक्शन होणार आणि सगळ्या सुभेदारांनी सामील व्हायचं आहे. अर्जुन सुभेदार, मिस्टर अँड मिसेस सुभेदार, मिस्टर अँड मिसेस अर्जुन सुभेदार आणि मिस्टर अँड मिसेस अश्विन. आता तो असं बोलणार तेवढ्यात तो स्वतःला थांबवतो आणि मग कल्पना त्यांना वाईट वाटतं आणि त्या म्हणतात, अश्विन सामील झाला तर ठीकच आहे, पण मला नाही वाटत तो येईल. सायली म्हणते, आई ते नक्की येतील, सण यासाठीच असतात ना की ते कुटुंबाने एकत्र येऊन साजरा करावेत. अश्विन भाऊजी नक्की येतील. मग पूर्णाजी म्हणतात, हो मला पण असंच वाटतंय. अश्विन आपल्या आनंदात सहभागी होणार. जिथे राम सीता तिथे लक्ष्मण असतोच आणि अचानक मोठी वीज कडकडायला लागते. प्रेक्षकांनो, इथून पुढे 2 मालिकांची खिचडी तुम्हाला दिसणार आहे, तर मी तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेचे निवडक सीन दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थोड्याच वेळात रेकॉर्डिंग करून भाग 2 तुमच्या पुढे सादर करते. हा भाग 1 कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तिकडनं उशिरा खूप आला आजचा एपिसोड, त्याला आपण काही करू शकत नाही, पण नक्की बघा आणि एन्जॉय करा. पुढचा भाग लगेचच पाठवते.